नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल हे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते। तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। यासाठी मी सर्वात आधी कढईमध्ये 1 चमचा खसखस घेतलेली आहे। ही खसखस छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। तर ही शेवभाजी तुम्ही अगदी भाकरी, पोळी, नान कशासोबतही खाऊ शकता। आता ह्याच्यामध्ये घातलंय आपण सुकं खोबरं आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही अगदी ढाबा स्टाईल लागते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते। तर हे सुकं खोबरं देखील आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत। आणि हे सुके मसाले आपल्याला बिना तेलातच आपण भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजताना थोडंसं तेल घालू शकता। आता थोडंसं तेल घातलंय आणि ह्याच्यामध्ये आपण घालून घेतलेले आहेत 2 कांदे उभट चिरून। आता हे देखील आपल्याला छान रंग बदलेस्तोवर भाजून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत। आपल्याला असं तर कुणी शोधूनही सापडणार नाही की ज्याला शेवभाजी आवडत नाही। आता हा कांदा असा मस्त मध्यम आचेवर मी गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे आणि कांदा आता आपण मध्यम आचेवर परतून घेत आहोत। ह्याच्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला ह्या कांद्यासोबत छान परतून घ्यायच्या आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। तर गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवायची आहे, नाहीतर हे मसाले किंवा कांदा वगैरे करपू शकतो। आता हा कांदा आणि लसूण मी काढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो खूप जास्ती घालायचा नाही, कारण मग टोमॅटो घातल्यामुळे भाजीला जरा आंबट चव येते। एकच टोमॅटो घालायचा आहे आणि हा देखील मऊ होईस्तोवर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही ही शेवभाजी ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण, अद्रक ह्याचा आपण छान मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटण केलेलं आहे किंवा ग्रेव्ही केलेली आहे। आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल घालताना अजिबात कंजूसपणा करायचा नाहीये। तेल छान तापलं की याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं अगदी मस्त फुलू द्यायचं आहे आणि जिरं छान फुललं की मग ह्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण घालून घेणार आहोत आणि मग हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपल्या ह्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण अगदी छान परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। सर्वात आधी याच्यामध्ये आपण हळद घालून घेतलेली आहे। आता हळद घातल्याच्या नंतर हे छान परतून घ्यायचं आहे आणि याला असं चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे। त्यामुळे काय होईल, आपली जी ग्रेव्ही किंवा आपला हा मसाला आहे हा कढईच्या बेसला लागणार नाही। गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। ह्याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग घातलेला आहे। हिंगामुळे भाजीला छान चव येते, त्याच्यामुळे हिंग घालायचं आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे आपलं वाटण परतायला मदत होते आणि वाटण लवकर परतलं जातं, त्याला तेल सुटायला मदत होते। आता मीठ घातल्याच्या नंतर परत एकदा हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चमच्याच्या साहाय्याने छान हलवत राहायचं आहे। आता तुम्ही बघू शकता याचा रंग देखील थोडासा बदललेला आहे आणि याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण बाकी मसाले याच्यामध्ये घालून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडंसं धणे पावडर आपण घातलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट किंवा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मसाला बेसला लागणार नाही। आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत शेवभाजी मसाला किंवा घरातला ठेवणीतला गोडा मसाला। माझ्या घरामध्ये शेवभाजी मसाला अवेलेबल होता, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शेवभाजी मसाला ॲड केलेला आहे। तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्यानुसार तिखट किंवा मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या ग्रेव्हीला अतिशय सुंदर असा कलर देखील आलेला आहे। आता हे आणखी 3 ते 4 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत। तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। मसाला हा तेल सुटेस्तोवर परतायचा, नाहीतर मग ग्रेव्हीला कच्चेपणा जाणवतो, कांदा लसणाचा कच्चेपणा जात नाही। आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालत आहे। गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे भाजीची चव जात नाही।
थंड पाणी घातलं तर भाजीला पानसटपणा येतो। आता हे असं छान परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळीकडून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला मस्त रंग आलाय आणि गरम पाणी घातलं की याला तर्री देखील छान येते। आता गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवली आहे, याला छान अगदी मस्त दणकून उकळी काढलेली आहे आणि गरम पाण्यामुळे याला तर्री देखील छान आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायला विसरायचं नाही। आता तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलाय ते। आता ह्याच्यामध्ये आपण शेव घालून भाजी सर्व करून घेणार आहोत। रेसिपी नक्की ट्राय करा, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवभाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला देखील विसरू नका। सर्वात आधी काय करायचं, एका प्लेटमध्ये असा रस्सा घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये शेव घालायची आहे। तुम्ही जर कढईत एकदम शेव घातली तर भाजी गरम असल्यामुळे शेव त्याच्यामध्ये विरघळून जाऊ शकते। त्याच्यामुळे जेवायला बसायच्या आधी याच्यामध्ये शेव घालून घ्यायची आहे आणि वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायला अजिबात विसरायचं नाही। चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।